काय करू बाई, आजच बायाने येऊन राहिल्या कामाले. कमाया हात जयाशीन, कोणी कामाला यायची नाही. स्वयंपाकवाली नाही येत म्हणते. आता काय करावं काही समजून नाही राहिलं. माझ्याकडून तर काही स्वयंपाक होत नाही आता करणं. मी नाही येत, कोणीच नाही येत. हात जयला कसं करावं काही समजून नाही राहिलं. आणि तिने अर्जंट कामाला म्हणते. काय करू काही समजून नाही राहिलं. माय डॉक्टरपाशी गेली तर डॉक्टर म्हणे हात म्हणे पाण्यात घाल नका म्हणे. आणि त्यात पाणी गेलं म्हणजे अधिक जखम जास्त होईल म्हणे. पंचायत झाली ना, पण आज लयच झाली पंचायत. इकडली तिकडे हिंडून राहिली. स्वयंपाक कधी करतं, नाश्त्याला कधी करतं. भूक लागली मला. काय माया हात जयला, मला काही करता येत नाही. आज कोणी जेवण नाही राहिले बाया. माईकडून नाही होत. आजच्या दिवस तुम्ही कर नाही बस आहे बाप्पा. म्हणजे हाताला लागलं म्हणजे काय करावं नाही काय. घरातले उपाशी ठेवावं काय. अशी कशी करत नाही, कर म्हटलं लवकर कर. आई मला डॉक्टरनं सांगितलं हात घालू नका म्हणे पाण्यात. अधिक त्यात पाणी गेलं म्हणजे अधिक जखम वाढेल म्हणे तुमची. डॉक्टर येते का इथं करायला स्वयंपाक. डॉक्टर येते काय अशी म्हणून राहिली. कर म्हटलं स्वयंपाक. हिच्या अंगात भूत, या बुडगीच्या अंगात आलं भूत. कधी कधी चांगली राहते भूतच येते हिच्या अंगात. काम करायचं भलं जीवार येते हिच्या. माझ्या हाताच्या ना भाजी गिजी चिरताना येते ना, उलीची आई भाजी चिरून. नोकरी नाही काय, मी का नोकरी नाही का तू आली. तुला करता येत काय. चालली मला म्हणते कर म्हणून. मी म्हाताऱ्याला तुला समजत नाही काय. पैसा शेवटी करावंच लागते. एक दिवस नाही करत आपलं, एक दिवस नाही अर्ज कर म्हटलं तर हाटकोरपणा करते. करत नाही कशीच बुडी. करावंच लागते आपल्याला. काही हो आपल्या हाताले जय हो का काही हो, आपल्याला किती त्रास हो का जिती राय, पण हिच्या उरात पहिले खाऊ घाला लागते. सगळं झालं तेव्हापासून या बुडगीचं सुगणी आहे मला. माया मागं लय लागते ना हे, लय लागते. एका पोरात बसली नाही, एका पोरात बसली नाही. माया ज्याचे मी करतो ना म्हणून मला ते अशी बळ देते. लईच्या घरी श्रीमंती वाळून गेली ना, त्या मायच्या घरी असं, त्या मायच्या तिथं तसं, बाप्पाच्या घरी पाहिलं नाही अशी करते. अशी ही बुडगी आहे. हिचं तर मला कधीच सुख नाही यायला पाहायला भेटलं, कधीच नाही. आता मला त्रास देते. कोका सुख करावंच लागते आपल्याला काय होतं नाही का. बाई भाजी करून घेतो, पोया करून घेतो, मग काही होतो बाबा. हाताला पोया लागता नाही तरी लोटा लागते. एवढं जखम आहे हाताले, तर हातालेच लागलं बाबा. काय पोया लागताना त्रास किती होईल. आताच तर त्रास होते. मावर केलं 70, आता करतो म्हणा नसतो नाही 70. हिची ऐकते का पाहिजे ना म्हणा. शेवटी माझ्या नाही या लागून हिले. कंदी सासू म्हणते बाई खिचडी लावून दे, दुखून राहिलं तर ते तर नाही. भाजी पोया पाहिजे तिला. मला माहीतच होतं ना तिला भाजी पोया पाहिजे म्हणून. आणि लावते तर निदान मला तरी म्हणते. तर तसं तर जमतच नाही. मी म्हटलं असतं का नाही मी खिचडी करतात माझ्यासोबत भांडायला उठली होती. आता तर कशी भांडायला उठली होती बाई साहेब. पण हाताला किती दुखून राहिलं, किती सतसत झालं. कोणाला सांगू मी किती सतसत झालं माझ्या हाताला. किती दुखून राहिलं. एवढा स्वयंपाकच केला तर लय दुखून राहिलं. फुकच मारतो रगाची तर यायला करून खाऊ घाला लागते. बुडगीने माईच्या माणसाचं काही टेन्शन नाही, पोराचं काही टेन्शन नाही. बाहेर खाल्लं असतं पण हिच्यासाठी करावं लागते ना. दिवस जाता नाही त्या सुनाई पैशी. मा डोक्यावर रायना बसली. जशी काही मायावर पिढा लागल्यासारखी पल्ली सुट्टी येते ना. 2 टाईम स्वयंपाकाले मारते तर स्वयंपाक करायला लावते ना. मग त्याच्या समोर येते ना ते सुट्टी. अट्टे आली हो बरीच आहे. बसलीच आहे. का तिकडे म्हटलं भाड्याचा एवढा गराडा पडला आहे. तो कोण घासा. की तुम्हाला सांगितलं ना, हाताला लागला म्हणून मला आता त्रास उतरायला स्वयंपाक केला तर. किती वेळा सांगणार आहे तुम्हाला. तिचे भांडे उद्या रमी येते, रमी घासून टाकते. काही मी घासत नाही. आता नाही घासत मी. उद्या रमी येते, लावून ठेवतो मी भांडे, घासून टाकते ते. हे शिकवलं का त्या मायनं. घरात लक्ष्मी आता रात्री टाइम येते होते आणि असा घनाला पडला ठेवायचा. हे शिकवलं का त्या मायनं. मी बोलत नाही माहिती काढलो का तुम्ही. माझ्यासोबत बोलायचं बोललो का. एवढं वाटत ना घासून टाका तुम्ही भांडे. मी नाही घासत. मला बरं लागून राहिलं. बापा एवढ्या जैले हाताले एवढं कुरवाळत बसशील काय. जसं काय ऑपरेशन झालं तुझं. हाताचं ऑपरेशन झालं अशी वागून राहिली. अजबच सून आहे बघ तू तर. एवढ्या लागलेले कोणी एवढं घेऊन बसत असते काय. तुम्हाला एवढंच दिसते. एवढंच दिसून राहिलं. डॉक्टर म्हणे आराम करा म्हणे. काही पाणी गिनी नका लागू दे म्हणा, कोणतं काम नका करू म्हणे. तुम्हाला एवढंच दिसून राहिलं. तुम्हाला एवढंच दिसते सारं मायवाला दुखणं. म्हटलं साबण लागली का दुखणं किती वाढत. साबणीने किती झोमते हात. तुम्हाला मजा करून राहिली. हात जायला का भांडे घासून घ्या पहिले. बाई माया याच्यात म्हटलं पचून राहिला. याला पचून राहिला. काम करू. मी आता स्वयंपाक केला. रात्री स्वयंपाक तुम्ही करून टाका. मी करणार नाही. आता सांगून देतो मी तुम्हाला. बनवान का नाही बनवान ते पहिले सांगून द्या. काय तर शिकवलं का त्या मायनं. असं शिकवलं का त्या मायनं. सासूसोबत बोलाय असं शिकवलं वाटते. मायले अशी तोंड दे का तू त्या मायले. मी सासू म्हणून अशी तोंड देतो ना तू. अशी करे काय उलीचं दुखलं का म्हटलं लगेच करे. तुमची सर येते का. माईची सर करता का तुम्ही ना. सासू कधी मायने होऊ शकत म्हणते. खरीच गोष्ट आहे. मायनं एवढं दुखलं तर केलंच असतं म्हटलं. तुमच्या सारखं आहे काय तर सावळा म्या सारं. बिमार पडली का आई घ्या आईले हे घे आईले ते घे. माया उलीचं दुखून राहिलं. आई तर तमाशा करून राहिली. तिथून तुम्ही पायरीवरून पडल्या होत्या तर मला उचल्या खातल्यापासून सारं करायला लागलं. सारं केलं म्हटलं म्या. तरी तुम्ही पाहिना मायाला दुखून राहिलं तर उलीचं करायला तयार नाही ना. तर काय झालं म्याने वागलं का त्या लेकरं. काय म्याने केलं का त्या नवऱ्यासाठी म्याने केलं काय. तुमचं केलं नाही का म्या. केलं म्या. आता नाही होत मायकडून करणं. हात हालते. मायकडून नाही होत करणं. तुम्ही तुमचा पात बसा.
हल्ला मी जाईली कोण कोण करते मायवालं आता सध्या केलेलं माय काढलं पडली होती तर त्या केलं तर माय काढलं म्हटलं नाही करत ना तुम्ही आम्ही आज हॉटेलला जेवायला चाललो आम्ही जातो जेवाले तुम्ही तुमच्यासाठी करत बसा तुमचा साठ आहे नाही तर आम्ही माय पोरं जाते तिकडे जेवायला मानवर जाते तुमच्या अटकून धरते माय सारं नाही तर आम्ही तर जातो कुठेही खाले झाली ना तुम्हाला जर मीच झाली ना तुम्हाला जर एकटीच जड होत राहील ना माय ना तुम्हाला स्वयंपाक करायला लागते माय ना तुम्हाला स्वयंपाक करायला लागते लय जड झाली मी तुले मला लवकर दे असे दिवस नको पाळलं असे दिवस नको पाळलं यायले लय जड झाली मी दुखलं का यायले तमाशे आम्ही जेवायला चाललो बा मग स्वतः तरी करावं लागून म्हणून बायका असे तमाशे करते तिने पाहिजे म्हणून एक तमाशा होते करताच येते तेवढे नाटकं त्याला करताच येते नाटकं करून राहिली तू नाटकच करून राहिली तुम्हाला काय कमी वर्ष झाले लय 70 केलं म्हटलं तुम्ही मावर लय त्या मोठ्या तुमच्या दुसऱ्या सुना आहे म्हटलं त्याच्यात तर फसत नाही तुम्ही एक दिवस नाही जात त्याला का मार सांगता त्याला शिष्ट आहे अशा आहे तशा आहे मला स्वयंपाक करायला लावते असं तसं तिथं भल्या करताना स्वयंपाक माव ती नाही करत ना मुली एखाद्या दिवशी नाही करत ना मी तर रोज तर काही करायला लावतच नाही तिचे काढतं का आता तिचे काढतं काय म्हणजे तुझ्या म्हणणं का मी त्याच्या घरी राहिला असंच म्हणणार तुझ्या नाही म्हणणं गिरणं तुम्हाला गोच्या गोष्टी सुचते तुम्हाला अगोचं बोलणं आहे ना अगोचं हे करणं आहे चांगलं राहणं कुठं येते तुम्हाला चांगलं खाणं कुठं येते सासू असते एखाद्या सासून म्हटलं असतं बस बाई कर तुम्ही नाही बाईकडून काही होतं खिचडी तरी टाकतो एवढे जरी शब्द म्हटलं असता तर मला बरं वाटलं असतं ते तर सोडून तुम्ही दिलं पण तुम्ही करायचं तर नाही मावर रबाब टाकता मी ती नोकरानी आहे ना मी तुला म्हणजे मी त्या हाताखाली काम करावं असं तुझं म्हणणं आहे त्या झोपा काढा मग उद्देश तसाच नाही ना हो बाई तुम्हाला किती सांगणार आहे डोकं फोडून जाऊ काय माय दुखून राहिलं म्हणून मीच तर फुकट नाही म्हणत तुम्हाला हे करा ते करा माय लेकरही म्हणत नाही आणि बाय आला नाही म्हणून नाही तर तुमची तर काही हे नाही पडली असती गरज नाही पडली असती एखादी मी खिचडी तरी टाकली असती तुम्ही खिचडी टाकली का तमाशा करता भांडणं करता खिचडी टाकली टन करता म्हणून मी म्हटलं करा म्हटलं साहेबा तुम्ही मावर भिडल्या म्हटलं एक दिवस तुम्हाला सण निवस कधीच गरज नाही पडत लाईनाचे मोठे झाले मायले लेकरं तुला कधीच गरज नाही पडली त्या नवऱ्याला गरज नाही पडली त्या लेकराला गरज नाही पडली उलट लय बोलता येते बा तुम्हाला तुमच्यासारखं माईक मला बोलता नाही येत जाऊ द्या तुमच्यासोबत बोलण्यात अर्थ नाहीये भाई कायचा आवाज आहे तुमच्या घरातून जोऱ्यानं राहणार आहे कायचा राहणार आहे सासू असते तोपर्यंत जड नसते काय त्याच्यासाठी वय सारं ये मी जड झाली माझ्या घरच्या येले काही बुटी स्वतःच नाही सांगत काय केलं म्हणून कशी वागते तुम्हाला ते नाही सांगत मी मला म्हणते जड झाली आता काकू माय गोष्ट ऐका तुम्ही सांग मला 2 चापटा मारा तुम्ही 2 चापटा मारा काकू काय बापा तुम्हाला चापटा मारू मला कोणता अधिकार आहे बापा सांगशी ना स्वतःची बाजू मांडू खोटं नाटं मायाविषयी सासूच्या वेळेस 70 केलं सासूच्या वेळेस झोपूर आहे आता मावर लागल्या ना तिचा जीव घेतला आता माया घेऊन राहिला ना तू का पाहायला का तू का पाहायला ती काय तुझी बोलत राहतो कुकरच्या कुकडे झोमलं आता झोमलं खरं बोलली तर मी खरं बोलली तर दे ना माय राहू द्या ना काय भांडणं करता राहू द्या करता साहेब माझ्या डोक्यावर बसल्या उठून तुटून बोलते मले आज मला काकू बरं नाही आहे माझ्या हाताने म्हटलं असं जाईल डॉक्टर म्हणे काही हात पाण्यात गिनं घाल नका मी म्हटलं आजच्या दिवस आई म्हटलं तुम्ही भाजी चिरा स्वयंपाक करा तर लागल्या तू काय अशी तशी तुला का बसायला आणलं का असं तसं लय बोलल्या काही खोटी सांगतं काय बसायला गिसायला आणलं असं म्हटलं काय स्वयंपाक कर म्हटलं फक्त असंच म्हटलं फक्त एवढंच आहे म्हणणं आजकाल गुन्हा आहे हो बाई काही ना काही करून उठून पहिले स्वयंपाक करायला लावला म्हटलं जबरदस्ती स्वयंपाक करायला करून घेतला अरे पण रात्री जाय आता भांडे पडले आहे उद्या येईल म्हटलं आपल्या घरी रमी येते तर भांडे घासाले आजच्या दिवस आहे माझ्या घरी भांडे राहू द्या म्हटलं सर्फ खार जाते म्हटलं माझ्या हातात साबणीचं पाणी जाते म्हटलं पहिलेच तर त्याला पाणी सुटलं रन होऊन राहिला आता आजच्या दिवस राहू द्या म्हटलं त्याच्यासाठी माय मागं लावलं म्हटलं किती वेळच्या बळबळ करून राहिला इथं बसली तर इथंही बसून येते सुखाच्या आल्या माबांग नुसतं मागं लागते कोणाला दिसते काय बाहेरून चांगलं दिसते म्हणजे झालं नाही आहे राहू द्या ना हो माय कायले एवढ्या गोष्टीसाठी नाही केला तर नाही केला स्वयंपाक राहू द्या ना बघ नाही केला तर काय केला ना म्या किती दुखत करा लागला ना याच्यासाठी करा लागला मला सांगा माय चुकलं का डॉक्टरने सांगत होतं डॉक्टर येते का म्हणे घरी असं बोलणं आहे का यायचं बोलणं आहे का असं मला म्हणे जशी का म्हणे ऑपरेशन झाल्यासारखी म्हणे नाटक करतो म्हणे तू अशा बोलल्या मला ह्या तू काय बोलली हे सांग ना मी बोलली हे तू मार सांगून राहिली तू काय बोलली हे पहिले सांग मला काय बोलू बा तुमच्या दोघीच्या मंदा तुम्ही दोघी सासू ना शेवटी एकीच्या एकच होईल मी पडन बाई लखच मी काय बोलू सांगा तुम्ही त्या आजच्या दिवस भागून घ्या कसंही तुमच्या आईच्या बायाने आल्या वाटते म्हणून होय जाऊ द्या त्या बाया आल्या असत्या तर काय झालं असतं माय आजच्या दिवस तुम्ही करून घ्या लागत आजीबाई लय दुखून राहिला ना तुमच्या सुनीचा लय हात जायला ना इथं खिचडी लावून द्यायला लागत होती कायली एवढं करत बसली तिचे हात दुखून राहिला तर खिचडी लावली तर आमच्या घरात तमाशा होता ना तमाशा खिचडी लावली तर भुकटी आपण देईन त्याची कराच लागलं त्याच्यासाठी पहिले करा लागते पोराचं जेवढं भेवणे माझ्याकडे जेवढं भेवणे तेवढं यायचं आहे माझ्याकडे का बाहेर जाऊन खाते मानवरा काय बाहेर जाऊन खाते माझ्यासाठी घेऊन येते त्याचं काय द्या भांडण मिटून टाका काही नाही आहे एवढ्या उशा गोष्टीसाठी भांडण करण्यात काही नाही आहे जाऊ द्या माई घरी होतच असते जाऊ द्या विषय मिटून टाका जड झाली नाही यायले मीच जड झाली काही नाही ती जातो मा पोरीच्या तर महिनाभर पोरगी एकदावने पुसत चालली म्हणजे मा पोरीच्या घरी जाता नाही पोरगी तर जवळ तर काहीच करत नाही बोलावता नाही एकदा ये बा काही इथंच आहे फक्त इथंच आहे सगळं इथंच चालते सारी तू काही टेन्शन घेऊ नको ते हाताचं काही तर बरोबर नाही आहे तर तू झोपून राह काय मलम गिलम लावायचं असेल तर लावून घेऊन झोपून राह
काय बोलतो बुडी सोबत? आता म्हातारपणी काही डोकं चालत नसते, ते तसंच वागत असते. हो काकू, म्हातारपण अंगातले खोळाच आहे त्या, काही नाही आहे म्हातारपण गितारपण. आधीपासून त्या अंगात किडे आहे ना भरले. ते जात असते का मरेपर्यंत? वागता का आयच्या सुनीसोबत तुमच्या? सांगा बरं, तुम्ही वागता का सांगा, खरं खरं सांगा. तुमच्या सुनीचं दुखलं तर तुम्ही करत नाही का काकू? तर काय रोज रोज करायला लावतच नाही. मी एक हात खाली पडली काळी नाही उचलायला लावत, एक काम नाही करायला लावत. साधी देवपूजा करायला लावत नाही म्हटलं मी. सकाळपासून काहीच नाही, एक काम नाही जीवाले. जेवढं सुख आहे तेवढं दुखा या बुडीले. ठाई भेटून राहिलं आणि डोक्यावर नाचून राहिली माया. ते ना बाई, जाऊ दे विषय बंद कर. अधिक मावरच भिडन, त्यावरच भिडन, अधिक सुरू होऊन भांडण. बाप्पा मी घरी, आता तू शांत राहणार आहे. किती सहन करणार आहे, सहन करता जिंदगी चालली.